नमस्कार सर्वांना. तर बघा, गुढीपाडव्याच्या दिवशी सारवायचं होतं शेणाने, पण शेण नाही मिळालं म्हणून आम्ही लाल काव होती तर कावेनेच इथे सारून घेतलं अंगण. आणि इथे बघा मिस्टरने तोरण बनवलं गुढीसाठी. आणि इथे गायत्री काढते रांगोळी. सारून झाल्यानंतर किती छान रांगोळी काढते बघा ती. तिला ह्या सगळ्याची आवड आहे. तर इथे रांगोळी काढून झाली, मस्त दरवाजाला तोरण वगैरे लावलं. आणि आता मिस्टर तोपर्यंत गुढी उभारत होते. तर इथे गुढी उभारल्यानंतर आम्ही पूजा करून घेतली, मी आणि गायत्रीने. किती छान उंच आहे आमची गुढी. तर अशा प्रकारे गुढीची पूजा वगैरे झाल्यानंतर मग तयारी केली मी नैवेद्याची. तर नैवेद्य करताना गायत्रीने मला खूप मदत केली. तर इथे बघा गायत्री आता पुऱ्या लाटायला मदत करते आहे. तर ती लाटेपर्यंत मी तळत होती. तर बघा तिने ह्या एवढ्या पुऱ्या लाटल्या आणि छान गोळ करते बघा कशी पुरी. तर झालं आता नैवेद्य पूर्ण झाला. त्यानंतर नैवेद्य काढून घेतला देवांसाठी. बघा कशी पुरी केली आहे. तर नैवेद्यामध्ये केलं होतं श्रीखंड होती, पुरी, डाळ भात, बटाट्याची भाजी आणि लोणचं. तर मग देवांना नैवेद्य दाखवला, गुढीला नैवेद्य दाखवला. अशा प्रकारे आमचे गुढीपाडव्याचा सण साजरा केला.